आता भजी, पकोडे तर तुम्ही नेहमीच खात असेल, पण एकदा ना या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर यासाठी मी इथे सोललेलं लसूण घेतलेलं आहे. लसूण थोडंसं जास्त घेतलं आहे. सोबतच काश्मीरी लाल मिरची पावडर घेतला आहे. 1 ते दीड चमचा भाजलेले तीळ घेतले आहेत. 5 ते 6 काळे मिरे घेतले. सोबतच चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि बारीक शेव घेतलेला आहे. शेव नसेल तर गाठिया घेऊ शकता, नाहीतर मग भाजलेलं बेसनसुद्धा घेऊ शकता. आता एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं. याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सुद्धा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करून झालं का आता याला साईडला ठेवून घेऊ आणि इथे मी बटाट्याचं असं साल काढून घेतलं आहे. सोबतच आता आपण ज्यानी वेफर्स बनवतो ना, त्यांनी असं वेफर्स बनवून घ्यायचे आहेत. जर तुमचे वेफर्स जर यानी पातळ येत असेल ना, तर तुम्ही चाकूने सुद्धा करून घेऊ शकता. तर माझ्या यानी ना थोडे जाडसरच येतात, त्याच्यामुळे मी असे यानी बनवून घेतलेले आहे. तर बघा हे सगळे आता पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाण्यातच म्हणजे वेफर्स काढायचे, म्हणजे ते काळे पडत नाही. आता एका किचन टॉवेलवर आपल्याला हे टाकून याचं पाणी सगळं पुसून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने चांगले ड्राय करून घेतले. आता जो आपण मसाला तयार करून घेतला होता ना, ते असा याच्यावर लावून घ्यायचा. सोबत वरून एक परत बटाट्याचं स्लाईस लावायचं. आता बघा हे तयार झालेलं आहे. आता या पद्धतीने बाकी सगळे मी ते तयार करून घेते आणि एका प्लेटमध्ये सगळे ठेवून घेतले आहेत. तर बघा इथे या पद्धतीने मी ते सगळे तयार करून घेतलेले आहे. आता हे साईडला ठेवून घ्यायचं आहे. आता एका बाउलमध्ये 4 ते 5 चमचे मी ते बेसन घेतलं आहे. तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला जर जास्त कुरकुरीत बनवायचे असेल ना, तर 1 चमचा तांदळाचं पीठ घालू शकता. आता याच्यामध्ये मी हळद घातली आहे, ओवा घातलेला आहे, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घातली आहे. आता याला पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त पातळ करायचं नाही, म्हणजे बटाट्याला चांगली कोटिंग झाली पाहिजे. आता सगळ्यात शेवटी जेव्हा आपल्याला बनवायचं आहे, तेव्हा याच्यामध्ये अगदी थोडासा खाण्याचा सोडा घातलेला आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण जे बटाट्याचे स्लाईस इथे तयार करून घेतले होते, ते आता याच्यामध्ये डिप करून घेऊया आणि आता याला गरम-गरम तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. दुसरीकडे मी तेलसुद्धा तापायला ठेवलं होतं. तेल गरम झालं की या पद्धतीने एक-एक याच्यामध्ये टाकून चांगला कलर येईपर्यंत आपण इथे फ्राय करून घेऊया. तर जेवढे तुम्ही इथे चांगलं फ्राय कराल ना, तेवढे ते मस्त असे कुरकुरीत होतात. सोबतच मी इथे काही मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहे. तर बघा रंग बघा किती मस्त आलेला आहे. आता आपले हे तळून झाले की आता आपण एका याच्यामध्ये काढून घेऊया. याच पद्धतीने मी बाकीसुद्धा इथे फ्राय करून घेतलेले आहे. खायला खूप छान लागतात. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर या पद्धतीने एकदा बनवले ना, तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल. तर बघा किती मस्त दिसतंय. आता मी तुम्हाला एक इथे कट करून सुद्धा दाखवणार आहे. तर आतून ही फिलिंग बघा किती मस्त दिसते आणि वरून मस्त असे कुरकुरीत झालेले आहे. तुम्ही इथे कुठल्याही चटणीसोबत, सॉससोबत हे खाऊ शकता. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये. बाय बाय.